सो डायमॅग्नेटिक मटेरियल पेक्षा थोडे स्ट्रॉंग असतात हे पॅरामॅग्नेटिक मटेरियल. एक्सटर्नल फील्ड मध्ये यांचे डायपोल लाईन्स जे असतात त्या फील्ड लाईन सोबत लाईन अप होतात असं आपण म्हणू शकतो, पण ते इंटरॅक्ट होत नाहीत. हे जे मटेरियल्स आहेत यांचा जो ससेप्टिबिलिटी असते ती पॉझिटिव्ह असते. जी डायमॅग्नेटिक मध्ये स्मॉल निगेटिव्ह होती ती याच्यामध्ये स्मॉल पॉझिटिव्ह असते. आणि एक्सटर्नल फील्ड नसेल तर हे सुद्धा मॅग्नेटिझम दाखवत नाही आणि त्यांचं नेट जे मॅग्नेटायझेशन असतं ते 0 असतं. ठीक आहे. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत बेसिकली याची जी ससेप्टिबिलिटी आहे ते 10⁻⁵ to 10⁻², बट इट इज पॉझिटिव्ह. and the examples are aluminum, platinum, chromium. These are the examples of paramagnetic materials. Then properties are susceptibility is small and positive. Then relative permeability is greater than unity. Magnetic field lines are attracted into paramagnetic materials when placed in magnetic field. Susceptibility is inversely proportional to temperature. Then ferromagnetic आपण बघितले होते. डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स जे आहेत ते नॉर्मली नॉन मॅग्नेटिकच कन्सिडर होतात. फेरोमॅग्नेटिक जे मटेरियल्स असतात त्यांच्यामध्ये मात्र मॅग्नेटिझम जे आहे ते प्रेझेंट असतं इवन इन ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड नसेल तरी सुद्धा हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी पजेस करतात. असे जे मटेरियल्स असतात त्यांना फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. सो याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत फेरस, कॉपर, निकेल अँड and it has a susceptibility that is 10⁶ is the susceptibility of your ferromagnetic material. So बेसिकली जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत ते सगळ्यात जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक मटेरियल्स असतात. याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे तुम्हाला. फेरस, कॉपर, निकेल अँड दिस GD मीन्स गॅडोलिनियम. गॅडोलिनियम दिस इज सिल्वर लाईक मटेरियल बट इट्स नॉट अ सिल्वर. त्याच्यासारखं व्हाईट मेटल असतं त्याला गॅडोलिनियम असं म्हटलं जातं. आणि हे जे आहे ते याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी असते 10⁶ इतकी असते. राईट. क्युरी टेम्परेचरच्या अबव फेरोमॅग्नेटिक मटेरियल हे पॅरामॅग्नेटिक मटेरियल सारखे वर्क करतात. यांचे जे डायपोल लाईन्स असतात त्या एक्सटर्नल फील्ड सोबत खूप स्ट्रॉंग मॅग्नेट्स असतात. हे यांचे दोन आधी सांगितले दोन टाइप्स आहेत. एक आहे अँटी फेरोमॅग्नेटिक आणि दुसरा आहे फेरीमॅग्नेटिक. जेव्हा हे when placed in non-uniform magnetic field, the ferromagnetic materials have a strong tendency to move from weaker to stronger part. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत आयर्न, निकेल अँड कोबाल्ट. ठीक आहे. नाव प्रॉपर्टीज काय काय आहेत त्याच्या. सो दे हॅव पॉझिटिव्ह लार्ज दॅट इज 10⁶ तुम्हाला म्हटलं. इट्स नॉट निगेटिव्ह. पॉझिटिव्ह अँड लार्ज याची ससेप्टिबिलिटी असते. Relative permeability is large. Its relative permeability is large. Then magnetic lines are attracted into ferromagnetic materials when placed in magnetic field. Then susceptibility is inversely proportional to the temperature. नंतर आपण अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय असतात ते बघितले होते. त्याचे एक्झाम्पल्स दिलेले होते ते मॅग्नीज, क्रोमियम, मॅग्नीज ऑक्साइड, nickel oxide, cobalt oxide, manganese chloride. These are the examples of anti-ferromagnetic material. Exchange interaction which is okay, हे जाऊ द्या, हे झालंय काल ऑलरेडी त्याच्यामुळे मी काही रिपीट करत नाही. ते अँटी फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स जे असतात त्यांची मॅक्झिमम ससेप्टिबिलिटी मिळते ॲट नील टेम्परेचर. नील टेम्परेचरला दे गिव्स मॅक्झिमम ससेप्टिबिलिटी अँड बिकम्स पॅरामॅग्नेटिक. नेक्स्ट इज ferromagnetic material. Some ceramic material exhibit net magnetization. काही जे मटेरियल्स आहेत त्यांच्यामध्ये नेट मॅग्नेटायझेशन मिळतं. एक्झाम्पल्स जे आहेत ते फेरस ऑक्साइड, निकल फेरस ऑक्साइड, देन
manganese, magnesium, ferric oxide, then barium, ferric oxide, then yttrium, iron, garnet, हे सगळे एक्झाम्पल्स आहेत फेरीमॅग्नेटिक मटेरियलचे. In magnetic field, the dipoles of the cation may line up with the field, while the dipoles of other cation may not. So the ceramics are called ferrites and effect is known as ferrimagnetism. जे फेराइट्स आहेत ना त्यांना फेरी मॅग्नेटिक मटेरियल म्हटलात आणि ज्यांच्यामध्ये ती प्रॉपर्टी असते फेरी मॅग्नेटिझमची, सॉरी ज्या मटेरियल्स मध्ये ही प्रॉपर्टी असते त्यांना त्या प्रॉपर्टीला फेरी मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. So the ferrimagnetism is similar to anti-ferromagnetism in that the spins of different atoms or ions line up anti-parallel. याच्यामध्ये however spins do not cancel each other out and net spin moment exists. जे फेरोमॅग्नेटिक मोमेंट असतात त्याच्यामध्ये नेट स्पिन जे आहे ते एक्झिस्ट होतं. Below nil temperature, ferromagnetic material behaves very much like इथे ferrimagnetic पाहिजे. So ferromagnetic materials are paramagnetic. हे जे आहेत ते बिलो जे नील टेम्परेचर आहे त्याच्या बिलो ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल सारखे बिहेव करतात. whereas above nil temperature they behaves like paramagnetic materials. These materials exhibit a large but field dependent magnetic susceptibility similar to ferromagnets. Large susceptibility असते यांची like ferromagnets, म्हणजे 10⁶ च्या आसपास याची सुद्धा susceptibility जी आहे ती असते. They also show Curie-Weiss behavior as these ceramics are good insulators. Electrical losses are minimal. नॉर्मली हे जे असतात गुड इन्सुलेटर्स जे असतात ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणून वर्क करतात, त्यामुळे यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल लॉसेस जे असतात ते पण कमी असतात. अँड हेन्स फेराइट्स हॅव लॉट्स ऑफ ऍप्लिकेशन इन डिव्हाइसेस सच एज फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर्स. सो लार्ज नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स मध्ये फेराइट्स जे आहेत ते यूज होतात. तुम्ही ऐकलं असेल फेराइट कोर ट्रान्सफॉर्मरची टाईप एअर कोर ट्रान्सफॉर्मर, फेराइट कोर ट्रान्सफॉर्मर. तर फेराइट कोर काय असतं तर याच्यामध्ये बेसिकली एक काय म्हणतो आपण डायरेक्टली क्यूब जो आहे फेरस आयनचा तो यूज न होता आयन विथ सम ऑक्साइड जे आहे त्याचे एक शीट्स यूज होतात सेपरेटेड विथ सम मटेरियल दॅट इज कॉल्ड ॲज फेराइट. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून बनलेले जे ट्रान्सफॉर्मर असतात त्यांना फेराइट कोर ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं आणि त्यामुळे फेराइट्स जे आहेत ते खूप लार्ज नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स मध्ये यूज होतात. सो दिस इज कंपॅरिझन टेबल फॉर your different types of magnetic material. So magnetism, diamagnetism, then paramagnetism, ferro, anti-ferro and ferrimagnetism चे हे एक्झाम्पल्स आहेत. जसं डायमॅग्नेटिझम कुठल्या कुठल्या मटेरियल मध्ये एक्झिस्ट होतं तर त्याचे इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ही समरी आपण असं म्हणू शकतो. आतापर्यंत आपण जे बघितलं त्यांच्या प्रॉपर्टीज आणि ऑल दिस थिंग्स. सो एव्हरीथिंग इज कंबाईन्ड टुगेदर इन दिस पर्टिक्युलर कंपॅरेटिव्ह टेबल. त्याचा हा कंपॅरेटिव्ह टेबल आहे. हे बघा इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत याचे डायमॅग्नेटिक मटेरियल्सचे किंवा डायमॅग्नेटिझम कशा कशामध्ये एक्झिस्ट होतं त्या मटेरियल्सचे. देन पॅरामॅग्नेटिझम, then your ferromagnetism, then anti-ferromagnetism and ferrimagnetism. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. आफ्टर दॅट यू कॅन सी दॅट the properties, what property these diamagnetism possess. So they do not have a magnetic moment, net magnetic moment याच्यामध्ये नसतं. आपण पहिलं सेंटेन्स हेच रीड केलं होतं इफ यू रिमेंबर. and their susceptibility is around 10⁻⁵. So they have small and negative susceptibility, that is 10⁻⁵. Whereas paramagnetic material have positive, small but positive, and hence it is 10⁻⁵ to 10⁻⁻3. Then ferromagnetism, they have parallel aligned magnetic moments like this. हे बघा याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट्स नाहीयेत. They have no magnetic moment आणि त्याच्यामुळे
एरोज इथे दिसत नाहीये. सो देर इज नो अलाइनमेंट ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. बेसिकली मॅग्नेटिक मोमेंट डज नॉट एक्झिस्ट as shown here in these atoms. So now here they have randomly oriented. If you see the arrows, they are randomly oriented. They are not oriented in particular direction. कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये ते अलाइन नाहीयेत. जर तुम्ही ते पाहिलं तर प्रत्येकाची डायरेक्शन ही वेगवेगळी आहे एकमेकांपासून. अँड दॅट इज वाय दे आर randomly oriented magnetic moments. Paramagnetic material have जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये पॅरलल अलाइंड मोमेंट असतात. हे बघा, हे सगळे जे आहेत हे अलाइंड आहेत एकमेकांपासून. म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये सगळे जे एरोज आहेत ते पॅरलल टू इच अदर आहेत आणि एकाच डायरेक्शन मध्ये मूव्ह होताना दिसत आहेत. दे हॅव ससेप्टिबिलिटी, व्हेरी लार्ज ससेप्टिबिलिटी बिलो क्रिटिकल टेम्परेचर किंवा क्युरी टेम्परेचरच्या बिलो याची ससेप्टिबिलिटी जी असते ते खूप लार्ज असते. नेक्स्ट इज अँटी फेरोमॅग्नेटिझम. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आणि अँटी पॅरलल अनाइंड मॅग्नेटिक मोमेंट्स आहेत. अँटी पॅरलल म्हणजे काय तर हे बघा, इथे एका डायरेक्शन मध्ये हे त्याच्या अपोजिट, पुन्हा हे त्याच्या अपोजिट, पुन्हा त्याच्या अपोजिट, तर अशा पद्धतीने. सो हा अपवर्ड्स डायरेक्शन मध्ये, तर त्याचे जे बाजूचे असतील ना आजूबाजूचे, तर ते सगळे डाऊनवर्ड्स डायरेक्शन मध्ये तुम्हाला दिसतील. सो याच्या तिन्ही बाजूला जे आहेत ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये अलाइन दिसत आहेत बघा. तर अशा पद्धतीने अँटी पॅरलल आहेत, पॅरलल आहेत पण अँटी पॅरलल आहेत. म्हणजे कसे, इन द सेम डायरेक्शन, सॉरी, डायरेक्ट देअर अलाइनमेंट इज पॅरलल बट इन अपोजिट डायरेक्शन. जे कॉन्सिक्युटिव्ह टू आहे दोज आर अलाइन्ड इन अपोजिट डायरेक्शन. सो दिस इज अँटी पॅरलल. They have anti-parallel magnetic moment and have small positive susceptibility, that is 10 raised to -5 to 10 raised to -3, like paramagnetic material. Then next is your ferrimagnetism material. Ferrimagnetism, these are the materials with ferrimagnetic property, that is magnetite, megamite, mixed oxides and iron and other elements such as your strontium ferrite. So these are the examples. Atoms have mixed parallel and anti-parallel. याच्यामध्ये बघा, काही जे आहेत ते पॅरलल आहेत. हे तीन जर तुम्ही पाहिले तर एका डायरेक्शन, चारी एका डायरेक्शन मध्ये. इकडे मात्र एका डायरेक्शन मध्ये हा त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये, परत अपोजिट डायरेक्शन मध्ये हा त्याच्या अपोजिट. अशा पद्धतीने हे मिक्स्ड आहेत. काही पॅरलल आहेत, काही अँटी पॅरलल आहेत. तर अशा पद्धतीने यांचं अलाइनमेंट मिक्स्ड अलाइनमेंट असतं, पॅरलल अँड अँटी पॅरलल. Whereas they have susceptibility very large below transition temperature, sorry, Curie temperature. यांची पण ससेप्टिबिलिटी लार्ज असते बिलो क्युरी टेम्परेचर. आणि फेरीमॅग्नेटिझमची पण ससेप्टिबिलिटी लार्ज असते बिलो क्युरी टेम्परेचर. It is approximately 10 raised to 6. It is not mentioned here, but it is 10 raised to approximately 10 raised to 6 यांची जी ससेप्टिबिलिटी आहे ती असते. आता तुम्हाला इथे ग्राफ दिसतोय. If we study the graph of these materials, that is field intensity with respect to, sorry, magnetization with respect to field intensity किंवा field intensity versus magnetization, असा जर ग्राफ तुम्ही स्टडी केला तर तो तुम्हाला अशा पद्धतीचा दिसेल. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जे मॅग्नेटायझेशन आहे ना, सॉरी, जे फील्ड इंटेन्सिटी आहे ना, मॅग्नेटायझेशन राईज होत आहे पण इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन मध्ये, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये राईज होत आहे का ते नाही, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये ते राईज होत आहे. म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये ते राईज होत आहे मॅग्नेटायझेशन. Whereas in paramagnetic material, that is why they have susceptibility tends to in minus direction. Negative susceptibility दिसते इथे बघा. They have positive, so याच्या अपोजिट तुम्हाला त्याचा ग्राफ मिळेल. and that is why याची जी रेंज आहे ती 10 raised to -5 to -6 आहे. So that 10 raised to -5 to -10 raised to -6, that is why they have shown like this. But here the range lies between +10 raised to -3 to +10 raised to -5. That is why they are increasing more sharp as compared to this. याच्यामध्ये स्लाइट चेंज तुम्हाला दिसतो, इथे मात्र थोडा शार्प आहे याच्या कंपॅरिझन मध्ये. Whereas if you look at the graph for your ferromagnetic material, so here initially they are rising sharply and after that they are constant, and त्यामुळे याची जी ससेप्टिबिलिटी आहे ती 10 raised to 6 आहे. If you study it, it is 10 raised to 6. What is susceptibility? It is relation between H and M. We have studied it already. ठीक है.
तर बी त्याचं आपण रिलेशन आधीच्या लेक्चर्स मध्ये स्टडी केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा ही जी ससेप्टिबिलिटी आहे ही कॉन्स्टंट झाली आहे काही वेळेनंतर. याच्यामध्ये पण ससेप्टिबिलिटी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे, लाईक पॅरामॅग्नेटिक मटेरियल. त्यामुळे याचा जो ग्राफ आहे तो पण पॅरामॅग्नेटिक मटेरियल सारखा आहे. आणि याची लार्ज आहे लाईक फेरोमॅग्नेटिक मटेरियल. दॅट इज वाय इट्स ग्राफ इज सिमिलर टू दॅट ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल. पण याच्यापेक्षा कमी आहे त्याची, फेरोमॅग्नेटिक मटेरियल पेक्षा याची जी ससेप्टिबिलिटी आहे ती कमी असल्यामुळे if you look at the value, it is different. It is larger here and it is smaller here. Why? Because it has susceptibility less than that of ferromagnetic material. So अशा पद्धतीने यांचं जे आहे ते कंपॅरिझन इथे आहे. तर अशा पद्धतीने हे जे डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, फेरो आणि अँटी फेरोमॅग्नेटिझम आहे हे अशा पद्धतीने एक्झिस्ट करत असतं. ठीक आहे. सो लेट अस सी द नेक्स्ट पार्ट. So here ferromagnetic domain we are going to study the ferromagnetic domain. काय असतं ferromagnetic domain, that we are going to study now. So Wiss, what do Wiss says? Wiss काय म्हणतो? Wiss is a name of scientist. तो काय म्हणतो? जेव्हा आपण ferromagnetic materialचा सॅम्पल लार्ज नंबर ऑफ रिजन्स और डोमेन्स असतील एखाद्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या सॅम्पल मध्ये, लार्ज नंबर ऑफ रिजन्स आणि डोमेन्स असतील विच आर परमनंटली मॅग्नेटाइज्ड, जे परमनंटली मॅग्नेटाइज्ड आहेत, तर काय होतं? तर बिलो क्युरी टेम्परेचर द atomic moments in individual domains are all aligned parallel to one another. सगळे एकमेकांना पॅरलल जे आहेत ते अलाइन होतात. ठीक आहे. जर परमनंटली एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ रिजन्स किंवा डोमेन्स प्रेझेंट असतील आणि ते परमनंटली मॅग्नेटाइज्ड असतील, तर बिलो क्युरी टेम्परेचर त्याचे जे ॲटॉमिक मोमेंट्स आहेत प्रत्येक डोमेनचे ते अलाइन होतील पॅरलल टू वन अनदर. ईच डोमेन इज मॅग्नेटिकली सॅच्युरेटेड अँड हॅज नेट मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिकली सॅच्युरेटेड असतील ते आणि त्यांच्यामध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट जे आहेत ते प्रेझेंट असतं. द डायरेक्शन ऑफ परमनंट मॅग्नेटायझेशन व्हॅरीज फ्रॉम डोमेन टू डोमेन. याचं जे परमनंट मॅग्नेटायझेशनची जी डायरेक्शन आहे ते व्हॅरी होत राहते. प्रत्येक डोमेनची डायरेक्शन ही वेगवेगळी असेल. द रिझल्टंट मॅग्नेटायझेशन मे बी झिरो और नियरली झिरो. याचं जे रिझल्टंट मॅग्नेटायझेशन असेल ते एक तर झिरो होईल किंवा नियरली इक्वल टू झिरो असणार. आणि अबव क्युरी टेम्परेचर द डोमेन्स मे डिस्टर्ब अँड द मटेरियल मे लूज फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी. तर ते फेरोमॅग्नेटिक जे मटेरियल्स असतात ना ते अबव क्युरी टेम्परेचर पॅरामॅग्नेटिक मटेरियल सारखे वर्क करतात. ठीक आहे. तर त्यांचे जे डोमेन्स आहेत ना ते त्यांचे जे डोमेन लाईन्स आहेत त्या लूज करतील आणि त्याच्यामुळे ते पॅरामॅग्नेटिक मटेरियल सारखे वर्क करतील. डोमेन एक्झिस्ट इन सिंगल ॲज वेल ॲज पॉलिक्रिस्टलाइन सॅम्पल. हे बघा, हे सिंगल क्रिस्टलचं सॅम्पल आहे आणि हे क्रिस्टलचं सॅम्पल आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये सगळे जे आहेत ते कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ रिजन्स ऑफ डोमेन. atomic moments in individual domains are aligned parallel to each other. तर तुम्ही म्हणाले ते पॅरल पाहिजे, तर तसं नाहीये. हा एक सिंगल क्रिस्टल आहे, याचे हे 4 डोमेन्स आहेत. तर याच्यामध्ये जेवढे लाईन्स ऑफ डोमेन लाईन्स असतील त्या या डायरेक्शन मध्ये अलाइंड असतील, याच्यामधल्या या लाईन मध्ये असतील, याच्यामधल्या या लाईन मध्ये अलाइंड असतील या डायरेक्शन मध्ये. आणि हा जो चौथा पार्ट आहे सिंगल क्रिस्टल मधला त्याच्यातला डोमेन लाईन्स आहेत ते या लाईन मध्ये अलाइंड, या डायरेक्शन मध्ये अलाइंड असतील. आणि याचं जे नेट मोमेंट आहे, जर तुम्ही या सगळ्यांची ऍडिशन केली, याचं नेट मोमेंट कॅल्क्युलेट केलं तर इट विल बी झिरो. कारण याच्या अपोजिट मध्ये हे या डायरेक्शन मध्ये जात आहेत आणि याच्या लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत, डोमेन लाईन्स ज्या आहेत त्या जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत तर याच्या डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत. त्यामुळे याचं जे नेट मॅग्नेटिक मोमेंट आहे ते किती आहे? झिरो आहे. आणि हिअर इट इज मेन्शन की रिझल्टंट मॅग्नेटायझेशन मस्ट मे बी झिरो और नियरली इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये हा पॉलिक्रिस्टल आहे, हा सिंगल क्रिस्टल होता, हा एकच क्रिस्टल आहे. याच्यामध्ये खूप सारे क्रिस्टल आहे, हा एक क्रिस्टल, हा एक क्रिस्टल, हा एक असे खूप सारे क्रिस्टल याच्यामध्ये आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला असं स्पेसिफिक पूर्ण झिरो झालेला आहे की नाही आता याच्यामध्ये क्लिअरली दिसतंय की हा राईट डायरेक्शन मध्ये जातोय, तर हा लेफ्ट मध्ये आहे, हा अपवर्ड आहे, तर हा डाऊनवर्ड आहे. आणि त्याच्यामुळे याचं नेट जे आहे ते झिरो. पण याच्यामध्ये तसं स्पेसिफाय करता येणार नाही आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो इट मे बी झिरो और नियरली इक्वल टू झिरो.
ठीक आहे. तर प्रत्येकाची डायरेक्शन जर तुम्ही ते पाहिली तर ती वेगवेगळी आहे आणि त्याच्यामुळे याचं जे नेट मॅग्नेटायझेशन आहे इट विल बी आयदर 0 or नियरली इक्वल टू 0. Okay. So what is next in this? So here the domains are separated by domain walls in which spin direction gradually changes from preferred direction of one domain to the preferred direction of neighboring domain. जर आपण द डोमेन्स आर सेपरेटेड, प्रत्येक डोमेन जे आहेत ते डोमेन वॉलने सेपरेट झालेले आहेत. हे बघा इथे दिसत आहेत. दिस इज डोमेन वॉल्स. ही जी आहेत ना, ही डॉटेड लाईन जी आहे दिस इज डोमेन वॉल, किंवा याच्यामध्ये जी आहे ही जी मध्ये मध्ये डार्क लाईन्स दिसत आहेत ह्या डोमेन वॉल्स आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर ग्रॅज्युअली चेंजेस in which spin direction gradually changes from preferred direction of one domain to the preferred direction of other domain. जर स्पिन डायरेक्शन, याची जी स्पिन डायरेक्शन आहे ती एका डायरेक्शन पासून हळूहळू दुसऱ्या डायरेक्शन कडे चेंज होत जाते. The schematic arrangement of domain with zero resultant magnetic moment for single crystal is as below. इथे दिलेली बघा. ही अनमॅग्नेटाइज्ड असेल तर असे ते अलाइन असतील. मॅग्नेटाइज केलं तर डोमेन वॉल्स बघा कशा चेंज झाल्या. इथली डोमेन वॉलची याचा एरिया वाढला आणि याचा एरिया कमी झाला. यांचा पण एरिया जो आहे तो थोडा कमी झाला आधीपेक्षा. अँड हिअर द जेव्हा आपण त्याला स्पिन ग्रॅज्युअली जी आहे ती याची डायरेक्शन जी आहे ज्यावेळेस आपण त्याला मॅग्नेटाइज डोमेन रोटेशनने मॅग्नेटाइज केलं त्यावेळेस हे जे आहेत ना याची पण डायरेक्शन जी आहे ती चेंज झाली फ्रॉम ऍज कम्पेअर्ड टू दी नेबरिंग वर. ठीक आहे. आधी जी डायरेक्शन होती ती अशी होती ज्यावेळेस मॅग्नेटायझेशन नव्हतं त्यावेळेस, आणि ज्यावेळेस आपण त्याला रोटेशन मॅग्नेटायझेशन दिलं त्यावेळेस त्याची जी डायरेक्शन आहे ती अशा पद्धतीने चेंज झाली. ओके. So the size of domain depends. So the size of domain depends on shape and size of crystal. Hence the history of crystal specimen. So basically जे डोमेन आहे त्याची जर शेप आणि साईज आहे ना ती क्रिस्टलच्या साईजवर डिपेंडंट असते आणि क्रिस्टलच्या हिस्ट्रीवर डिपेंडंट असतं. म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती प्युरिटी आहे तर या गोष्टीवर पण ते डिपेंडंट असतं. कुठल्या मटेरियलचं ते क्रिस्टल आहे ते या गोष्टींवर डोमेनची साईज आणि त्याचा जो शेप आहे तो या गोष्टींवर डिपेंडंट असतो. ठीक आहे. डोमेन्स आर डिवायडेड बाय आयदर बाय 180 डिग्री और 90 डिग्री डोमेन वॉल्स. तर ते जे आहेत ते 180 डिग्री किंवा 90 डिग्री डोमेन वॉल्सने ते डिवाइड केलेले असतात. ॲज मॅग्नेटायझेशन ऑन अपोजिट साइड्स इज इन अपोजिट डायरेक्शन सम एनर्जी इज रिक्वायर्ड टू फॉर्म डोमेन बाउंड्री. जे मॅग्नेटायझेशन प्रत्येक जे डोमेन आहे त्याच्यामधलं जे मॅग्नेटायझेशन आहे ते अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार आहे, कारण नेट मॅग्नेटायझेशन हे 0 असणार आहे. त्यामुळे जे कॉन्झिक्युटिव्ह दोन आहेत त्यांच्यामधलं जे मॅग्नेटायझेशन असेल ते अपोजिट डायरेक्शन असेल, त्यामुळे ते डोमेनची बाउंड्री फॉर्म करण्यासाठी काही अमाऊंट ऑफ एनर्जी जी आहे दॅट इज रिक्वायर्ड टू फॉर्म दी डोमेन बाउंड्री ऑफ दी nearly placed domains. The saturation magnetization from one domain to another domain changes with 180 degree or 90 degree domain walls. जसं प्रत्येकाची डायरेक्शन जी आहे ती पण एकमेकांपासून आयदर 180 डिग्री किंवा 90 डिग्री जी आहे डोमेन मॅग्नेटायझेशनची जी डायरेक्शन आहे फील्ड लाईन्स आपण त्याला म्हणतो त्यांची जी डायरेक्शन आहे ते पण 90 डिग्री किंवा 180 डिग्रीने व्हॅरी होतात. तसे डोमेन याच्यामध्ये जे सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन आहे ते पण प्रत्येक याचं 180 किंवा 90 डिग्रीने व्हॅरी होत राहणार आहे. द मॅग्नेटिक मोमेंट डू नॉट चेंज देअर डायरेक्शन ॲब्रप्टली ऑर ऑन द आयदर साइड ऑफ द डोमेन वॉल्स बट द डायरेक्शन इज चेंज ग्रॅज्युअली विदिन द डोमेन वॉल्स. तर ॲब्रप्टली चेंज होत नाही प्रत्येक, म्हणजे आपण रँडमली म्हणतो त्याला. सो प्रत्येक जे मॅग्नेटिक मोमेंट आहेत प्रत्येक डोमेनचे ते रँडमली चेंज नाही होणार कुठल्याही साईडला. तर बेसिकली ते डायरेक्शन जी चेंज होईल त्या पद्धतीने त्यांचे जे डोमेन वॉल्सची जशी डायरेक्शन चेंज होते त्या पद्धतीने त्यांच्यामधलं जे मॅग्नेटिक मोमेंट आहे ते चेंज होत असतं. The thickness of domain wall is oriented by the minimum energy required to number of atoms whose spin changes gradually through the walls. तर जितक्या नंबर ऑफ ऍटम्स च
जे स्पिन आहे ते चेंज होतं त्या पद्धतीने ते जे डोमेन आहे प्रत्येक डोमेन त्याच्या वॉलची थिकनेस ही त्याच्यावर डिपेंडंट असते. नेक्स्ट जो आहे तो आहे मॅग्नेटायझेशन कर्व. हिस्टेरेसिसचा कन्सेप्ट आपण आज बघणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये हिस्टेरेसिस लूप जे आहेत ते आपण बघूया डिटेलमध्ये. तर काय आहे हिस्टेरेसिसचा कन्सेप्ट? हे बघा, इथे एक कर्व दिलेला आहे बघा. हा जो ग्राफ आहे याच्यामध्ये दिस इज इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड टू द करंट पासिंग थ्रू दॅट पर्टिक्युलर फील्ड. करंट आणि हिस्टेरेसिस सॉरी मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा फील्ड इंटेन्सिटीचा हा ग्राफ आहे. याच्यामध्ये बघा जशी इंटेन्सिटी वाढत जाते ना तसं हा जो याच्यामध्ये जो करंट आहे तो पण वाढत जातोय आणि काही वेळानंतर तो काहीतरी कॉन्स्टंट होतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा रिव्हर्सिबल बाउंड्री डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथपर्यंत ही जी डॉटेड लाईन आहे याच्या बिलो हा जो एवढा ग्राफ आहे तिथून जर आपण परत जो एच इन्क्रीज केला होता म्हणजे फील्ड इंटेन्सिटी जी आपण राईज केली होती ती जर आपण रिव्हर्स आणली झिरोला तर त्या केसमध्ये करंट जो आहे तो झिरोला परत येऊ शकतो. पण हा जो मधला पार्ट आहे फ्रॉम हियर टू हियर दिस इट इज इरिव्हर्सिबल पार्ट. म्हणजे जरी तुम्ही हा ज्या पद्धतीने तुम्ही आधी राईज केला होता तुमचा फील्ड इंटेन्सिटी त्याच गॅपने जर तुम्ही हा निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये आणला म्हणजे जसं आता सपोज इथे तुम्ही घेतलंय 0 1 2 3 4 असे काहीतरी इंटेन्सिटीज आहेत तर त्या तुम्ही रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आता 5 4 3 2 1 तर मात्र हे रिव्हर्सिबल याच डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार नाही. तर त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे बाउंड्री डिस्प्लेसमेंट ती वेगळी असेल. कशी असेल ते आपण पुढे ज्यावेळेस हिस्टेरेसिस लूप आपण बघणार त्यामध्ये तुम्हाला कळेल. आणि याच्यामध्ये हे आहे मॅग्नेटायझेशन रोटेशन. तर हा जो पार्ट आहे ते याच्यामध्ये सुद्धा ती रिव्हर्सिबल येत नाही तर ती रोटेट होते कुठल्या तरी वेगळ्या डायरेक्शन मध्ये. तर कशी होते ते आता आपण बघणार आहोत. सो हिअर फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज विथ इन्क्रीज इन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इथे करंट असू शकतो किंवा फ्लक्स डेन्सिटी असू शकते. सो फील्ड इंटेन्सिटी जशी जशी वाढत जाईल तशी फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती पण वाढत जाते इन मॅग्नेटिक मटेरियल. जे मी एक्सप्लेन केलं ना तेच फक्त हे ते लिहिलेलं आहे. ऍज अ रिझल्ट मटेरियल बिकम मॅग्नेटाइज्ड अँड मॅग्नेटायझेशन इन्क्रीजेस. आणि त्याच्यामुळे मटेरियल मॅग्नेटाइज होतं आणि याचं जे मॅग्नेटायझेशन आहे ते अशा पद्धतीने इन्क्रीज होत जातं. नाव इफ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डिक्रीज. जर आपण फील्ड इंटेन्सिटी डिक्रीज केली तर फ्लक्स डेन्सिटी डज नॉट डिक्रीज बाय द सेम रेट ऍज इट वॉज इन्क्रीज. ज्या स्पीडने किंवा ज्या रेटने ती इन्क्रीज झाली अशा पद्धतीने ती इन्क्रीज झाली तर याच पद्धतीने ती डिक्रीज होणार नाही. जर आपण फील्ड इंटेन्सिटी जरी रिव्हर्स आणली किंवा कमी केली निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये जरी घेतली म्हणजे जशी वाढवली ती तसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं तर ती परत याच डायरेक्शन मध्ये रिव्हर्स येत नाही. द रेट ऑफ डिक्रीज ऑफ मॅग्नेटायझेशन इज समवॉट लेस दॅन दॅट वॉज इन्क्रीज. ज्या पद्धतीने ते इन्क्रीज झालं होतं त्या तेवढ्या स्पीडने ते डिक्रीज होत नाही तर त्याच्यापेक्षा थोड्या कमी अमाऊंटने ते डिक्रीज होत जातं. So the magnetic material does not completely get demagnetized, but it remains some magnetization. It retains some magnetization due to some losses. This phenomenon is called as hysteresis. तर ज्यावेळेस हे मॅग्नेटिक मटेरियल आहे त्यावेळेस जर आपण त्याला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी हे जे फील्ड इंटेन्सिटी आहे ती जरी डिक्रीज केली तरी त्याची जी डेन्सिटी आहे ती कम्प्लिटली डिक्रीज होत नाही. तर ती काहीतरी मॅग्नेटायझेशन ते रिटेन करून ठेवतं त्याच्यामध्ये ते साठवून ठेवतं मॅग्नेटायझेशन ड्यू टू सम लॉसेस काही लॉसेसमुळे. आणि हा जो कन्सेप्ट आहे याला हिस्टेरेसिस असं म्हटलं जातं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सो दिस इज कॉल्ड ॲज हिस्टेरेसिस. सो बीएच कर्व काय आहे ते बघूयात आता. हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. सो आय थिंक आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे बघूयात. इथे मी स्टॉप करते आजचं लेक्चर. So we will meet in the next lecture. So if